वेलकम. आता आपण पाहणार आहे धारणा, पैशांच्या धारणामधली दुसरी पुढची धारणा. ती आहे सेव्हिंग अर्थात बचत. बचतीबाबत बचतीबाबतच्या आपल्या चुकीच्या धारणा आपल्याला आयडेंटिफाय करायची. ठीक आहे, तर नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा मी तुम्हाला प्रश्न विचारतो. बचतीबाबत तुम्हाला कसं वाटतं, किंवा बचत म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? बचत म्हटल्यानंतर सुरक्षितेची भावना. ओके, थोडीशी बचत आपली सेव्हिंग असेल तर आपल्याला सुरक्षित वाटतं. ओके, नंतर खूप गरजेची आणि महत्वाची गोष्ट, अडीनडीला भविष्याविषयीच्या एखाद्या कुठल्या अडीअडचणीच्या वेळेस जर आपल्याकडे सेव्हिंग असेल, थोडीशी शिल्लक ठेवलेले पैसे असतील तर ते खूप महत्वाची गोष्ट आहे ती. ठीक आहे, अडीअडचणीमध्ये त्याचा उपयोग होतो, मनात शांतता लाभते. ओके, आहेत बाबा आपल्याकडे चार पैसे, काही टेन्शन नाही वगैरे, मग आपण आपल्या कामावरती व्यवस्थित फोकस करता येते. आणि ही निवडीचं स्वातंत्र्य देते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बचत असल्यावर कसं आहे, पैसे थोडेसे शिल्लक असल्यानंतर आपल्याकडे कसं आहे की हे निवडीचं स्वातंत्र्य देते. आपल्याला आनंद देणाऱ्या काही गोष्टी असतात तर ते कृती करण्यास आपल्याला त्याच्यातून प्रेरणा मिळते. आपण ते कृती करत राहतो का, तर आपल्याकडे थोडस सेव्हिंग आहे मध्ये. आणि बचत असल्यामुळे एखादं धाडस पण निर्माण होतं. यस, मी हे धाडस करू शकतो इथे. आणि बचत नसेल तर, सेव्हिंग नसेल तर कमतरतेची भावना, की माझ्याकडे कमी आहे, उद्या काय होईल, मर्यादित स्वरूपाची मानसिकता, उद्या काय होईल, मला सगळ्या गोष्टी भेटतील की नाहीत वगैरे, अननेसेसरी आपण स्वतःला कमी समजत राहतोय. पैशाविषयी गताविषयातील घटनांचा आघात, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे काय की बचत वगैरे ते सगळं तुमच्याकडे असतंय, पण असा काही इन्सिडेंट घडतो आयुष्यात, म्हणजे दवाखाना मागे लागतो, दवाखान्यामध्ये प्रचंड जे काय आपलं सेव्हिंग झालेलं असतं ते संपतं त्याच्यामध्ये, किंवा एखादा अपघात किंवा त्याच्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती असते, किंवा बचत असते पण कुणीतरी काय आपल्या पै पाहुण्यांपैकी कुणीतरी सांगितलेलं असतं आणि XYZ ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि ती सगळी बचत त्याच्यामध्ये गायब होऊन जाते, किंवा तिथं आपल्याला धोका पत्करावा लागतो. तर असं काही प्रसंग असतील तर तसंही घडतं. त्याच्यामुळे असुरक्षितता निर्माण होते. बचत नसेल, असुरक्षितता फील होते, भविष्याविषयी माझं काय होईल, जे काय आपल्याला काय खर्चासाठी जे आवश्यक गोष्टी आहेत, मुलांचे शिक्षण असेल, लग्न पाणी असेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी कुठून पैसा आणणार, रिटायरमेंटसाठी कुठून पैसा आणणार, असे ज्यावेळेस विचार येतात त्यावेळेस इंटरनली आपल्याला आतमध्ये आपल्याला असुरक्षित वाटायला लागतं. भीतीचे, चिंतेचे विचार, त्या पद्धतीच्या भावना आहे त्या सगळ्या कंटिन्युअसली आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला लागतात. त्याच्यामुळे निराशा वाटते, तोट्याची भावना निर्माण होते की इथं आपला पैसा गेला आणि इथून पुढे आपल्याला मोठं बचत करता येत नाही. त्याच्यामुळे एक अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते, आधार नाहीये. अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या बचतीबाबतच्या भावना निर्माण होऊ शकतात. ठीक आहे, तर आता इथे एक मी विचार करायला तुम्हाला प्रवृत्त करतो की बघा, ज्या वेळेस उत्पन्न नव्हतं आपल्याकडं त्यावेळेस ह्यातल्या किती भावना आपल्याकडे होत्या. म्हणजे कमवायच्या अगोदरची जी काही स्टेज होती, एक्झाम्पल कॉलेजमध्ये असताना किती पद्धतीत आपण त्या भावना आपण व्यक्त करत होतो. बचत नसल्यामुळं त्यातल्या कुठल्या भावना व्यक्त करत होतो? सुरक्षित वाटत होतं का? हो, वाटत होतं. मग सुरक्षितेचा आणि बचतीचा संबंध आपण कधीपासून जोडायला लागलो? जेव्हा कमवायला लागलो तेव्हापासून. मग यातली खरी रियालिटी काय आहे? बचत नसली, पैसे नसले तरी खरं तर सुरक्षित वाटायला पाहिजे आपल्याला. हे कुठेतरी आपण चुकीच्या धारणा एम्बेडेड करतो आपल्या सिस्टीम मध्ये. पैसा नसला म्हणून काय झालं? सुरक्षित तर वाटलं पाहिजे ना. भविष्याविषयी आपल्याला इतका काय विचार करायची गरज आहे नाही. ही सिस्टीम मध्ये आपण अननेसेसरी बचत नाही ना, मग हे सगळे विचार आपल्याला चिटकतात. हे तर आपण सावध झालं पाहिजे. बचत नसेल तर स्वातंत्र्य नाहीये, अशा अनेक पद्धतीच्या चुकीच्या धारणा आपण घेऊन जात असतो. आता तुम्ही म्हणाल हे सगळं स्वाभाविकच आहे, बचत नसेल तर भीती वाटणे किंवा भविष्याविषयी काळजी वाटणे वगैरे हे स्वाभाविक आहे. ओके, एका लेवल पर्यंत ठीक आहे, पण त्याचा अर्थ अत्यंत असुरक्षित वाटून घेणं, दबाव निर्माण करणं, टेन्शन घेणं असं नाहीये. ठीक आहे, एका लेवल पर्यंत ते आहे, त्याचं महत्व आहे, पण म्हणून काय स्वतःला असुरक्षिततेच्या भावनांमध्ये निराशा येईल इथपर्यंत आपण त्याच्यामध्ये जाण्यात काय अर्थच नाही ना. नाही बचत ना, ओके,
ठीक आहे, त्याच्यावरती ऍक्शन घेता येईल, त्याच्यावरती मार्ग काढता येतील वगैरे, पण कन्क्लुजन आपण आपल्याबद्दल आपलं आत्ममूल्य कमी होईल असं काही कन्क्लुजन काढायचं नाहीये. ह्या ज्या काही धारणा आहेत तुमच्याबद्दलच्या, बचतीमुळं तुमच्या मनामध्ये निर्माण झालेल्या सगळ्या धारणा नोट डाऊन करायचे, चुकीचे असेल तर ते टॅपिंग करून रिलीज करायचे आहेत. आता परत एकदा एक्सरसाइज, बचतीबाबत स्वतःला काय वाटतं? बचतीबाबत मला असं असं वाटतं की माझ्याकडे बचत म्हणजे शिल्लकच राहत नाहीत, माझं उत्पन्नच तेवढं नाही आहे, येणारं सगळं उत्पन्न जे आहे ते रोजच्या खर्चाला निघून जातंय, शिल्लक पडत नाही आहेत. जे काय वाटतं ते लिहायचं. आणि याचा अर्थ स्वतःला काय वाटतं नेमकं, याचा अर्थ आय एम अ बॅड मनी मॅनेजर, म्हणजे मला पैशांचं व्यवस्थापनच करता येत नाही का, मला पैशांचे व्यवस्थापन करण्यासंदर्भातलं मी नॉलेज घेत नाही आहे का मला समजत नाही आहे का, काय स्वतःबद्दल काय वाटतं? की भविष्याविषयी अनेक महत्वाच्या निर्णयांसाठी, म्हणजे मोठमोठे निर्णय असतील, तुमच्या आयुष्यातले काही ध्येय असतील, तर ध्येयासाठी मी पात्रच नाही आहे का, काय वाटतं स्वतःला, हे लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याविषयी टॅपिंग करायचं. ठीक आहे, इथे एक तुम्हाला अत्यंत महत्वाचं मला सांगावं असं वाटतं, ज्या वेळेस ह्या बचतीबाबतच्या धारणांवरती आपण काम करत जातो ना, त्यावेळेस रियालिटीमध्ये आपल्याला आकड्यांचं पण महत्व समजलं पाहिजे. आकड्यांचं महत्व म्हणजे काय, तर खऱ्या अर्थानं बचत आपली व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणाल की एवढी जबाबदारी आहे, बचत होत असेल सो ओके, जर बचत होत नसेल तर तुम्ही म्हणाल की एवढी जबाबदारी आहे, हे याच्यातून माझं शिल्लकच राहत नाही, मग बचत कुठून होणार वगैरे, किंवा जी पण काही बचत होते ती कमी होते, किंवा जी पण काही बचत होते ती भविष्यात कितपत उपयोगी पडेल, कितपत ते माझं ध्येय अचीव होईल याच्याबद्दलची क्लॅरिटीच नाहीये, अशी ही मनस्थिती असू शकते तुमची. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी मला अत्यंत इथं महत्वाचा एक मुद्दा सांगायचा आहे. तो मुद्दा असा आहे की बचतीबाबत ज्यावेळेस आपण टॅपिंग करतो, बचतीबाबतची जी नकारात्मकता आपण रिलीज करत जातो, ती नकारात्मकता रिलीज करत असताना, टॅपिंगच्या माध्यमातून करत असताना प्रॅक्टिकली आपली बचत पण थोडी 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 व्हायला पाहिजे. हे दोन्ही वेनी जर केलं तर खऱ्या अर्थाने रिझल्ट चांगले येतील. वन वेनी जर केलं, वन वेनी याचा अर्थ काय, माझी बचत नाहीये असं असलं तरी सुद्धा, माझी बचत नाहीये आणि मला असुरक्षित वाटतंय, आणि असुरक्षित वाटत असले तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो, माझी बचत नाहीये आणि मला असुरक्षित वाटतंय, आणि त्याच्यामुळे मी आता टॅपिंग करून ती असुरक्षितता रिलीज करत आहे, असुरक्षितता रिलीज करत आहे, असं जर तुम्ही टॅपिंग करून रिलीज करायचा प्रयत्न कराल तर एका सर्टन लेवलवरती ती असुरक्षितता रिलीज होईलही, प्रश्नच नाही. पण मुळापासून जर नष्ट करायची असेल ते असुरक्षितता, तर बचतीबाबत तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली योग्य निर्णय घेऊन आपली ती बचत वाढवता आली पाहिजे. आता इथं परत प्रश्न पडेल की कशा पद्धतीने ते सेव्हिंग करायचं, कुठे इन्व्हेस्ट करायचं, याच्याबद्दलचं नॉलेज असेल उत्तम, तुम्ही निर्णय घ्या, नॉलेज नसेल तर नक्की तुम्ही तज्ञाकडं मदत घ्या. आता इथं अजून एक महत्वाचा तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे. मी अनेक वर्ष झालं टॅपिंगच्या माध्यमातून मी माझ्यावरती प्रयोग करतोय, मी माझ्या लाईफमध्ये इझीनेस आणण्याचा प्रयत्न करतोय, अनेक पातळीवरती इझीनेस आलेला आहे, आणि हे सगळं आणत असताना मला बचतीबाबतच्या टॅपिंग करत असतानाचा आलेला अनुभव तुम्हाला शेअर करावा असं वाटतो. तो अनुभव असा आहे की इनिशियली पैशांचे व्यवहार माझ्याकडून होत होते, पण बचत जशा पद्धतीने व्हायला पाहिजे होती तशी होत नव्हती, आणि हे सगळं बचत व्यवस्थित नसल्यामुळं नकळत मलाही कुठंतरी असुरक्षितता वाटत होतं. बचत म्हटलं तर नकळत कुठंतरी मनामध्ये डिस्टर्बन्स जाणवत होता, आणि त्याच्यामुळं मी काय केलं, तर मला बचत नंतर मग बचत वाढवायची असेल तर कुठंतरी इन्व्हेस्ट करावं लागतील. मग इन्व्हेस्टमेंट नेमकी कुठं करावी ह्याच्याबद्दलची मी स्वतः लर्निंग करत घेत, मी मार्गदर्शन अनेकांचं घेत घेत मी सगळं शिकलो, आणि हे शिकल्यानंतर मला कॉन्फिडन्स आला, आणि मी माझं पैशांचे व्यवस्थापन मी माझ्यापुरतं करायला लागलो, आणि हे व्यवस्थित चालू होतं, माझ्या लेवलवरती माझं व्यवस्थित चालू होतं. आणि इथंच मी अनेकांच्या, माझ्या आजूबाजूचे मित्रमैत्रीण,
नातेवाईक वगैरे यांच्याशी चर्चा करत असताना माझ्या असं लक्षात येत होते की बरेचसेच लोक निर्णय चुकीचे घेतात आणि चुकीचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचा परत त्यांच्या मनावरती प्रचंड मोठा आघात होतो चुकीच्या निर्णयांचा. त्याच्यामुळे त्यांचं कौशल्य जे आहे, त्यांचं जे स्किल आहे ना, त्या स्किलवरती इम्पॅक्ट होतो. हे माझ्या नंतर लक्षात आलं. आणि हे इम्पॅक्ट झाल्यामुळे परत त्याचा ड्रॉबॅक असा निर्माण होतोय की त्याचा उत्पन्नावरती परिणाम होत असतो. म्हणजे बचत नसल्यामुळं खऱ्या अर्थानं एनर्जी, आपण पूर्ण एनर्जीनं आत्मविश्वासानं काम करू शकत नाही आणि परत आपलं उत्पन्नावरती त्याचा इम्पॅक्ट पडतोय. म्हणून मी बचतीबाबत किंवा ह्या इन्व्हेस्टमेंट बाबत अत्यंत सखोलात जाऊन मी अंडरस्टँड करून घेतलं. त्याच्या काही एक्झाम्स असतात, त्या एक्झाम्स वगैरे दिल्या. नाव आय एम अ सर्टिफाईड फायनान्शियल गोल प्लॅनर. आणि याच माध्यमातून मी अनेकांचं आता मी प्लॅनिंग करून देतोय, ज्याच्यामध्ये एका निर्णय घेतल्यानंतर थोड्या दिवसानंतर बचतीचे आकडे दिसायला लागतात. बाबा येस, ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे, ही माझी बचत आहे आणि हे बचत माझे या गोलसाठी आहे. ह्या गोल बद्दल मला आता काही निश्चिंतता आहे, मला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि हे आकडे ज्यावेळेस दिसतात ना आपल्या मोबाईलवरती, हे आकडे बोलायला लागतात. आकडे बोलतात, येस हा आकडा आहे. थोड्या दिवसानंतर हा आकडा, येस हा आकडा बोलतो. आणि आकडा बोलतो त्याच वेळेस खऱ्या अर्थानं ही असुरक्षितता, भविष्याविषयीची असुरक्षितता रिलीज व्हायला मदत होते. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून विनंती करतो की 1-to-1 सेशन घ्या माझ्यासोबत, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्या. आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थानं ही बचतीबाबतच्या चुकीच्या धारणा रिलीज व्हायला चालू होतील, ज्यावेळेस पर्सनल फायनान्स पॉइंट ऑफ व्ह्यू प्रॉपरली ज्यावेळेस राहतं, आपला जो कॅश फ्लो आहे हा कॅश फ्लो व्यवस्थित राहतो, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आपण योग्य दिशेला असल्याची खात्री पटते आणि आपला कॉन्फिडन्स वाढतो. तुमची इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडे असेल, तुम्ही ऑलरेडीच इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर कंटिन्यू करा, पण तरीही ऍज अ सेकंड ओपिनियन म्हणून एकदा रिव्ह्यू करून घ्या. तुमचा जो काही कॅश फ्लो आहे तो नक्की तुम्हाला मी मदत करेन आणि हीच मदत तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करेल. हाच कॉन्फिडन्स तुमचं आयुष्य अंतर्बाह्य बदलून टाकण्यासाठी, ह्या जर्नीसाठी एनर्जी वाढवेल आणि हीच एनर्जी तुम्हाला अधिक उत्पन्न मिळवण्यास कारणीभूत ठरेल. सो नक्की 1-to-1 मध्ये भेटू. वैयक्तिक फायनान्शियल प्लॅनिंग करून वैयक्तिक हे सेव्हिंग बद्दलचे आकडे, ह्याच्याबद्दलच्या वैयक्तिक चुकीच्या धारणा असतील तर त्या आपण आयडेंटिफाय करू आणि योग्य दिशेला आपण वाटचाल करू. स्टे कनेक्ट.